नमस्कार मित्रांनो. माझा नवरा मला म्हणतोय की तू चांगली दिसत नाहीस, कशी झालीस, किती घाण दिसायला लागलीस, काळी आहे तू. हा, असं म्हणतेत का कुठं? आताच मला भांडून गेलाय. मला म्हणते तू कशी दिसायला लागलीस, किती घाण दिसतीस, कशी झालीस, तोंड बघ तुझं कसं झाले म्हाताऱ्या माणसारवानी. त्याचं मी ऐकून घेते म्हणून तो मला काय पण बोलायला लागले. हा, त्याला एवढं कळत नाही मी लेकरला सांभाळते. कसं झाले तुझा अवतार बघ पहिलं, कशी अवतार ठेवतीस. त्याला एवढं पण कळत नाही. लेकरू आहे मी, लेकरला दिवसभर सांभाळत बसते, घरातलं काम करायचं, सगळं करायचं आणि घर मी सांभाळते, सगळं करते, पोरला पण बघते मी. हा, एक लेकराची आई आहे, दोन लेकराची आई असते मी. मागच्या वेळेस माझं ते मिसकॅरेज झालं नसतं तर आता मला दोन लेकर असते. मी दोन लेकराची आई आहे. मी लेकराला बघते दिवसभर, धावपळ असते माझे. शाळेत जाते, त्याला शाळेतनं आणते, त्याचं बघते सगळं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपूस तर 2-2 वाजता पोरगं झोपतं तोपर्यंत मी बघत असते. रात्री मला 2-2, 3-3 वाजता मला झोप नसते. मी सारखं सारखं त्याला उठू उठू बघते. आणि काय म्हणतोय की कशी दिसायला लागली बिकारवानी. आताच मला बोलून गेलाय. तोंड बघ म्हणते कसं झाले. आरशात बघ तुझं एकदा तोंड. हा, पहिलं तर त्याला लई चांगलं दिसत होते मी. दोन लेकराची आई झाली मी, दोन लेकराची आई. आतापर्यंत मला ते दुसरं लेकरू असतं माझ्या हातात, मिसकॅरेज नसतं झालं तर. त्याला एवढं पण अक्कल नाही का? हा, बोलायचं म्हणून काय पण बोलायचं की समोरच्या माणसाला वाईट वाटन नाही वाटन. हाय, थोडं माझं पोरगं मोठं झाल्यावर त्या मागं माझी धावपळ असते. मी पळते, इकडं पळ तिकडं पळ, त्याला बघण्यामध्ये माझा दिवस जातो. मी माझ्या स्वतःकडे नाही बघत, माझ्या अवताराकडे नाही बघत, त्याला बघत बसते मी नुसतं. म्हणून माझा अवतार येते असतो. ते थोडं मोठं झालं की मी माझं स्वतः बघन ना, मी माझं स्वतः करन ना. मी माझी स्वतःचे केस करन, तयारी नीट ठेवन, हे ते करन ना. कपडे घाण होते. मुलगा सारखं सारखं काय खाल्लं हात पुसतं माझ्या कपड्याला येऊन. कॅडबरी खाल्ली माझ्या हात कपड्याला, जेवण जरी केलं तरी माझ्या कपड्याला हात येऊन पुसतो. माझे कपडे घाण होते, माझा अवतार होतो. दिवसभर त्याच्या मागं मला पळायला लागतं. तो बोलतरी काय पण बोलून निघून गेला तो, पण माझ्या मनाला किती लागलं. त्याला आता मी घाण दिसायला लागले. म्हाताऱ्यावानी तोड झाली म्हणते तुझं बघ. त्याला आता मी आवड नाही वाटतं म्हणूनच ते मला असं करायला लागलंय. आता काय करू काय या माणसाचं मी. असं वाईट वाईट विचार येतात ना मनात, इतके म्हणजे इतके वाईट वाईट विचार मनात येतात ना माझ्या. पण मी शांत बसते. असं वाटतं त्याला सोडून द्यावा, नाही तर मी माझं कुठं तरी निघून जाईन. मुलाला असं वाटतं इथंच ठेवून, त्याच्याजवळ ठेवून जावं कुठं पण निघून, नाही तर मग संघ घेऊन जावा. संघ जरी गेले तर माझे हाल मुलाचे हाल होतील, तर ठेवले तरी मुलाचे हाल होतील. म्हणून मी शांत आहे. मी लय शांत, मी लय म्हणजे लय कंट्रोल करते मी स्वतः, की कुठं रागाने निघून जात नाही ना, रागाने मी काही हे करत नाही का तर मुलासाठी. पण मी शांत बसते तितका फायदा घ्यायचा नाही ना. मी शांत आहे ना, तर इतका फायदा त्या गोष्टीचा फायदा नाही घ्यावा माणसाने. मी त्याला तशी म्हणले असते तर त्याला किती मनाला लागलं असतं, त्याला किती वाईट वाटलं असतं. त्याला एवढं पण कळत नाही की ही लेकरला माझ्या सांभाळती, दिवसभर धावपळ करती, काम करते. बरं काम, चल त्याला वाटते की मी दिवसभर झोपते, मी दिवसभर फोन बघते, चल ठीक आहे. एक दिवस तू घरात राहा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळी पोरगं उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तू एक दिवस समोरून मला दाखव तुझे कसे हाल होते. थोड्या वेळ तरी पोराला घेतलं ना बाहेर, थोड्या वेळ 5 मिनटं तर बाहेर नीट खेळवत नाही. 5 मिनटंच नाही, नका 2 मिनटं नेईन बाहेर पोराला. मी काही काम करत असले ना घरात, म्हणलं ना असू देच थोडंसं बाहेर नेत पोराला, ऐकत नाही तो. नेईन उगा 2 मिनटातच तो घरात आणून. त्याला इतकं म्हणजे जीवावर येतं, त्याला बाहेर सुद्धा म्हणजे घरात आणून लगेच ठेवून देईन तो. मग मी दिवसभर कशी समजत असेल घरात. तरी म्हणलं ना सुदेश थोड्या वेळ पोराला बघ बरं, मी थोडं अंग टाकते, माझं डोकं दुखते, असं होते. उगा 1 मिनटं बघन लगेच पोरगं माझ्याकडे येईन, मला उठवण, माझ्याजवळ येऊन पोरगं झोपन, उठवण मला, उठ मम्मी उठ मम्मी.
म्हणजे थोडंसं त्यांनी पण मला समजून घेतलं पाहिजे ना, मदत केली पाहिजे ना थोडी तर त्यांनी. त्याला 2 मिनटं बघायला त्याला जीवावर येतं. त्याला असं वाटतं की म्हणजे आता त्याच्या मनात काय आणि काय नाही मला काय माहीत नाही, पण त्याने असं बोलायला नको होतं. तो बोलून गेला, तो रागात बोलला, पण तो बोलला ना मला, माझ्या मनाला लागलं ना, तर ते माझ्या मनात राहील ना. त्याला आता मी घाण दिसायला लागली. ठीक आहे, हाय मी घाण, मी म्हणत नाही मी लय भारी दिसते, मी लय मोठी हिरोईन दिसते, मी लय, पण जशी तुला मी लग्नाच्या आधी आवडत होते, लग्न झाल्यावर आवडत होते, मग आता पण तसंच आवडून घे ना. बरं नसन तुला आवडत, तुझ्या मनात ठेव ना. माझ्या तोंडावर तो बोलून गेला असं. काय म्हणू काय मी आता. लय म्हणजे लय अवघड आहे, सगळ्या गोष्टीचं अवघड आहे. कोणत्याही गोष्टीच म्हणजे काय आता काय. मी पण कधी कधी विचार करते, मी बघितलं ना स्वतःला असं म्हणते पहिलं म्हणजे मी कशी राहायचे, माझं असं इकडलं तिकडं असं अवतर होत नव्हतं, असं माझे केस आहेत ना असे नीट एकदम बरोबर व्यवस्थित पद्धतशीर होतं. बघू आता काय करायचंय. मुलगा मला त्रास देत होता म्हणून मला व्हिडिओ स्टॉप करायला लागला. बघू, माझे तरले जीवाचे हाल आहेत. काय बोलत होते मध्येच ते विसरले पण मी. काय आता पिलू ये घरात. ह्यो मुलगा एक ना सकाळी शाळेतनं आणले त्याला, हे बघा सगळं खुर्ची, हे बघा त्याचं खेळणं बघा, आणि आता गेलाय कुठं बघा ह्यो, ते बघा बाहेर खिडकीत, हे इथं खुर्ची काढली. मग ते भीती वाटते पडायची. मग तेच म्हणलं ना माझ्या नवऱ्याला, तू फक्त एक दिवस समजून दाखव, मग तुला समजल. काय बोलायचं आता, बोलण्यासारखं तर लय, पण चुप बसायला लागते, शांत बसायला लागते. हो य रे य.